मित्रांनो, गावठी गोठा या चॅनलमध्ये प्रथम आपलं स्वागत आहे. चॅनल आपला नवीन आहे, चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन घंटी दिसते ती पण दाबायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील. तर आज आपण रानात आलेलो फिरायला. तर हे बाबा भेटले मला रानात. ते धनगर समाजाचे आहेत, मेंढी पालन करतात, भरपूर वर्ष झालं. आज त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊया, काय कसं कसं असतं त्यांचं ते. तर बाबा, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं वसंत सोनवकर. वसंत सोनवरकर. तर बाबा, तुम्ही किती वर्ष झाला हा व्यवसाय करताय? व्यवसाय आता झाले 50 वर्ष. 50 वर्ष झाली. मग आता काय ह्यातनं म्हणजे तुम्ही ह्या व्यवसायात कसं काय पडला हो? व्यवसाय आता पहिल्यापासून लहानपणापासूनच ह्याच्यातच पडली. हा, लहानपणापासूनच. होय. हो. मग शाळा बिळा काय शिकायला डोक्यात काय नव्हतं नाही. का? नाही कसं काय काय डोक्यात नाही शाळा बिळा शिकायचं? या डोक्यातच नाही अजिबात तर. म्हणजे घरच्यांनी शाळेत घातलं नाही? घरच्यात नाही हा. झालं म्हणजे पहिल्यापासूनच नाही. हा, मग शाळेत घातलेलं का घरच्यांनी? घरच्यांनी घातलं होतं की. हा, मग काय केलं? शाळेतच जाऊ वाटत नव्हतं. काय वाटायचं? काय वाटायचं? राख वाटत मेंढर राखू हा. वाटायचं. म्हणजे घरची मेंढर तुमच्या आई वडिलांची असायची? पहिल्यापासूनच आहे. हम्म. तुम्ही त्यावेळेस शाळेत लहानपणी जायचा, मग घरी काय यावंच वाटायचं? एवढं ना मग जाऊ वाटायचं नाही शाळेत. होय. अजिबात नाही. मेंढरच राख वाटायचं. मग घरी आल्यावर काय करायचं नक्की? काय नक्की खायचं भाकरी हा आणि काठी कोंबडं घ्यायचं हा आणि जायचं. हा. बाकी काय मग ती पहिल्यापासून तसंच पहिल्या शाळा काय शिकली नाही नाही? नाही नाही मग का अशी लहान घरच्यांनी मारला असेल की? मारलं काय करायचं. मी जाऊ वाटत नाही शाळा तर हा. रडत जाऊ वाटायचं. मग काय म्हणली घरची? घरची मला तुला पाणी देणार नाही काय नाही. हा. हा बाकी काय नाही. होय. मग जायचं तिकडं खायचं आणि तिकडं झोपायचं जायचं. हा. बर बर म्हणलं. मग आई वडील मग भाकर रडायला लागले, पुन्हा म्हणायला लागले पोरग घेऊन मी रडायला कोण नाही अजिबात. हा नसतं. हा लागले रडायला लागले ते. पुन्हा मी इकडंच राहायचं, कोणचीला पुढचीला हा वागावला आयचं. तसं करत 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 असं जायचं जनता घेऊन. हा 10-15 वर्ष 20 वर्ष काढली बाहेर. हा आता हे असे चारणे हे करत जायचं. आता वागावला उंचीला पुढचीला. म्हणजे लांब लांब फिरायचं तुम्ही मेंढर घेऊन? मग त्यावेळेस किती मेंढर असायची तुमच्याकडे? 100-150-200 मेंढर होते. 100-150 असायची? मग एवढं कसं काय एकटं तुम्ही बघायचं मेंढर? एकटं म्हणजे भाऊ आम्ही तिघच भाऊ. हा ते आता वाहिले राहिले. आता मी राहिले थोडं वाहिले राहिले. हा राहिले 50 एक राहिले. आता 50च ठेवली होय? 50 ठेवले. मग काय यातनं काय उत्पन्न तुम्हाला भेटतं? पण म्हणजे काय इकरा ठिकरा काढायचा, ऐकायची पोखर बकरी ऐकायची. हा आणि पोरगा योग आहे. मुलगी एक येत गावात इट्या दिली. हा आणि गावातले सासरवाडी. हा. मग सासरवाडी गावात कशी काय झाली? वागावातले होय. इट बरावर तुकारावर. मग आता मेंढरात तुमचं कसं काय जीवन प्रवास कसा असतो? मेंढर वगैरे रात्रीला इथं बसायचं का नाही. हा 7:30 पहिला वाडा. हा 5-25 भाकरी देणार हा मालक 25. हा. मग मग सकाळच्या बारी रोज उठून किती वाजता उठता तुम्ही? 7-7:30 वाजता उठ. 7-7:30 वाजता? मग मेंढर कितीला नेता रानात? 9-10ला. 9-10ला? मग दिवसभर कसं कसं असतं? तुम्हाला कोण असं बोलत बी असेल की बाबा आमच्या वावरात मेंढर चारू नका काय? बोलणार बोलते बोलते ती ना? बोलते. मग कसं काय लय जीवन तुमच्या? काय करायचं मग? हा खायचा मार खायचा, शिव्या खायच्या, हा लय जणांचं हे करायचं. बोलते ती लय मग ताड बोलते ती. हा मग त्यातच आपलं खाली मान घालून हा. मोर राखायचं. होय. हो मग लय जीवनात तुमच्या कष्ट लय आहेत लय मग. कष्ट. मग दिवसभर तुम्ही एवढं उन्हात दिवसभर फिरत उन्हात असता? तानाचं पाणी मिळायचं नाही, भाकरी तुकडा खायला मिळत नाही, काय मिळत नाही. हा असं दिवसभर वर हा कुत्र्यागत पळायचं. हा जन्म असं वाटतंय बघ काय करायचं. हा पण हे केलं तर आण नाही. हा आण नाही आम्हाला. हा. म्हणजे तुमचं तसं लय कष्ट आहे जीवनात का हो तुमच्या धनगर समाजात? मग लग्न बिग्न कसं झालं मग तुमचं त्या काळात? लग्न मेंढराच्या जीवावर केले. कसं काय? हा कसं झालं सांगा की? लग्न झालं म्हणजे
ते आई बापाने तिने नवरे बघताना मुलगा बघताना मेंढरा म्हणलं काय करतोय मेंढ राखतो या हा मुलगी शाळा नाही ती शिकले माझी पण नाही शिकले हा मेंढराच्या जेव्हा केली हा मेंढरा 100-150 मेंढर होती हा त्याचा त्याचा बाप आय हा पोरगीचा आले हा मला बघा हा म्हणले काय करता बस म्हणलं मेंढ राखतोय म्हणलं हा बाकी म्हणलं माझ्याकडे इष्टच नाही हा जमीन नाही जिमला नाही काय नाही हा हा या 4 मेंढराच्या जीवावर जागायचं हा या करू वाटलं लगेच करायचं हा म्हणजे राहू दे हा जाऊन जावा माघारी आलेल्या वाटत नाही नाही नाही, आम्ही पोरगी देणार हा हा आम्ही पोरगी देणार हा काय का असं काय का असं हा तुम्ही काय भिवू नका तुम्ही जे काळजी करू नका हम्म असं त्या गावातले सासरवाडी करूया गावात पोरगी हम्म द्यायची. मग ह्या मुख्य प्राण्याच्या जेव्हा तुमचं हा, लग्न ह्याच्या झालं जीवावर, का हो? ह्याच्या जीवावर. मग आता तुमच्या आयुष्यात असं चढ उतार आला असतील की दुष्काळ वगैरे पडल्यावर त्या टायमाला होतं की हा. दुष्काळ पाणी 15 फुटला तेव्हा दुष्काळ पाणी मुशीला आलं होतं हा वाघावला मध्ये म्हणजे बैरणा देवळामध्ये हा आलं. मग कसं असायचं दुष्काळ पडल्यावर काय वाचायची अवस्था काय हाल लय व्हायचा हा त्यात पाऊस पडायचा काय हा त्यात माना घालून पाऊस आला तर भिजायचं हा खरतर कापायचं थंड जायचं पुन्हा घोंगडे घ्यायचं घरी जायचं हम्म पुन्हा यात माघारी ह्या मेंढरापाशी पावसात झोपायचं हम्म लय 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 व्हायचं हम्म मग आता तुमच्या पोरांना पण हेच तुम्ही नाही पोरग नाही पण आता तुमच्या समाजात जर आता पोरं बाळा असली ती तर काय म्हणजे त्यांना पण ह्याच व्यवसायात नाही ते व्यवसाय त्यांचा मग शाळा शिकत कुठेतरी कामाला लागायचं कामाला लागायचं आता ह्यात नाही यात पडायचं नको यात माझा पूरक झालंय माझा कंटाळा आलाय कटाळा आला ना कंटाळा आलाय गुडघं घायला आले आता हे सगळं तुम्ही करता तुम्ही मेंढर बसवता हा रानात शेतात दुसऱ्याच्या या. तर त्याच्यामुळे काय फायदा होतो आम्हाला शेतकरी जेव्हा वावरात मेंढर बसले तर एक साधा ज्वारी देते ती हा. कांदा देते ती मिरच्या देते ती वांगे काय असं ते पिकून देते ती. मग शेतीसाठी काय फायदा ह्यात येते काय यांच्यात मेंढर बसली का नाही हा हे मालक आपलं आम्हाला ज्वारी पैसे म्हणलं तरी म्हणजे शेतीला काय फायदा होतो त्याच्या लेंड्यांचा लेंड्याचं एक खात होतं हा त्यांचं खात या खाताच्या ह्याच्यावर मेंढर बसवायचं हा आणि त्यांचं ते पुन्हा ऊस लाव गव कर ऊस गव काय कर ते बसवते महिना बसते मग त्याच्यामुळे शेतीतला ऊस वगैरे ऊस उत्पन्न वगैरे चांगलं ते जातं त्यांचं ते आपलं हे करते ती पिकवते हम्म कष्ट करते ती पिकवते ती हम्म खात मोत घालते ती मेंढर बसवते ती वाकरा लावते ती हम्म मालक भाकरी आणून देतो हम्म म्हणजे ती सगळं तुमचं देतात बाबा काय काय गहू असतील किंवा ज्वारी भाकरी वगैरे आणि त्यांच्या शेतीतलं उत्पन्न चांगलं येतं ह्याच्यामुळे त्याच्यात उत्पन्न हा फार राहत येत हा. मालक म्हणतो मेंढर बसवल्याची वाट आमचा ऊस तसा उभा राहील हा हा ऊस म्हणा गव म्हणा शाळू म्हणा आपले म्हणा सगळे हे बसते मग आता तुम्ही ही मेंढर एवढी पाळता त्यातल्या एका मेंढीचा मेंढा कितीला जातो ही मेंढीला आता सध्याला एकची किंमत किती आहे हा 20,000 आहे हा. 14,000 रुपये किंमत आहे हा आता रोखला हा आता या चालू घडीला हा मागल्या 20-20 वर्षापूर्वी हम्म 9, 8, 9, 10 पर्यंत 15 पर्यंत हम्म आता ही महागाई वाढली ती त्याची 20,000ची किंमत झाली 10,000ची किंमत झाली हम्म. काय 15ची झाली शर्टाची 20 झाली 10 झाली असं पिल्ले आता एवढी पिल्ले झाली हा ते आपण 4 विकायची हम्म त्याचं पुन्हा आपलं करायचं काय लग्न म्हणा हा. करायची म्हणा काय म्हणा मग बाबा आता तुम्ही रात्रीच तर रानात झोपणार होय. रानातच झोपणार मग रानात झोपल्यानंतर बाबा तुम्हाला भीती नाही होय कशाची? कायची द्या म्हणा आमच्या जवळ भूतपत नाही चिट नाही काही येत नाही कसं काय नाही ही लक्ष्मी आहे मेंढरा आहे ती म्हणजे मेंढर म्हणजे तुमची लक्ष्मी आहे लक्ष्मीच आहे त्याच्यामुळे काय काय नाही नाही आता ह्याच्यात झोपलं तरी थडग्यात जर झोपलं तर आम्हाला भ्या नाही हा नदी काठाला झोपलं तरी भ्या नाही हा म्हणजे तुमची लक्ष्मी तुमच्या लक्ष्मी, सोबत हा, आहे मेंढरा आहे. त्यामुळे काय तुम्हाला काय- भीती काय- नाही काय कुठल्या द्या गोष्टीची असं हे मदान रातचं एकटा म्हणलं दोघं म्हणलं एकटं म्हणलं दोघं म्हणलं झोप मग रात्रीचं आता लांडगा वगैरे ह्याची काय भीती आहे काय का नाही तसं अजिबात लांडगं नाही आमच्या गावात हा काय भीती नाही म्हणजे मग आता हे उन्हाळ्यात तुम्ही असं फिरता चारता पण पावसाळ्यात कसं त्यांचं करता पावसाळ्याचं डोंगर आहे डोंगराला डोंगराला पावसाळ्यात इकडे नाही यायचं ते पण फरेट होत या बंद होतंय हा साहेब येते ती रस्तान येते ती हा खाल्या वराला येते खाली गळवा हा तुमच्या ह्याचा आहे हा पुन्हा हे करते ते काय डोंगराचं बिल भरा हा भरायचं मग
मग सगळं करायला लागतं एवढं का? लागतं. पुन्हा एखाद्या बारी नाहीच येऊन देत नाही ती, येऊनच देत नाही. येऊनच देत नाही ती. मग तुमच्या जीवनातले असं याला चढ-उतार आहेत अडचण का? लय बेकार कंडिशनचा. है का नाही? तर तुमचं जीवन म्हणजे कष्टाचंच आहे, कष्ट कष्ट. है का नाही? तर बाबाने आपल्याला सगळं सांगितलं एवढं, त्याबद्दल बाबा धन्यवाद. धन्यवाद.